मी तशी ती बनवून देते. हो तेच ना. छान वाटतं. कशा वाटल्या तुम्हाला नथ? खूप मस्त आहेत. आवडल्या ना? येस येस. नक्की पुन्हा ऑर्डर करा. अजून कोणाला जरी हवं असेल तर नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे. आज रविवार आहे आणि आहोंना मूड आला म्हणून आहोंनी छानसं चिकन आणलेलं आहे. तर मी आता चिकन बनवलेलं आहे. आता बघूयात आपण चिकन कसं झालं आहे ते. तर इथे छान असं चिकन कडतंय झालेलं आहे म्हणजे तयार. इकडे भात पण झालेला आहे आणि इथे छान अशा रोट्या करते मी आता. आणि रोटी, चिकन आणि भात मस्त असा बेत आहे. आहो बसले आहेत वाट बघत कधी जेवायला वाढते ते. तर चला लगेच आता त्यांना जेवायला वाढते. कसं झालं हो? नक्की लिंबाचा काला दिलाय, दालचा द्यायचा नाही का? स्नवा तुला नको झालं ना चांगलं? अहो ना आवडलं म्हणजे ओके. पण मला ती मऊ पीस आवडत नाही. गोड दिलेला असं देत खा आता. नाही ठीक आहे. एकच आलाय. कसं बसलंय बघा. श्नावी बाबू आव. बाबू काय करतात रे? सगळ्या पिशव्या खाली घेतल्यात. हे तर काल गळ्यात अडकलेली होती पिवळी पिशवी संध्याकाळी त्याच्या. ते बंद आणि ते असं पिळा पडलेला ना त्याला. असं ते फिरत होतं घरात आणि खुडबुड चाललं. मी म्हटलं असं काय आवाज येतो म्हणून बघितलं तर ब्लॅकॅ बघत बसलाय आणि हे ते पिशवी घेऊन गोल गोल फिरतंय. असलं येड आहे. जेवणाला का ते दोघेही. कधी जायचा खोकला. मस्त गरमागरम चिकन, रोटी, कांदा लिंबू आणि भात असं आहोंचं जेवण होत आलेलं आहे. आणि मी आता जेवायला बसलेली आहे. मंडळी असं तर्रीदार किती भारी दिसतं आहे बघा. चला या मस्त जेवण करायला सर्वांनी. आणि हे पिल्लू बघा कसं बघत बसलं आहे. श्नवा त्याचं पोट भरलं आहे त्याच्यामुळे शांत बसलं आहे. आणि सकाळी गॅसजवळ आलेलं तर केस बघा कशी तरवटले भुवईचे. चला तर मग या जेवण करायला. तर मंडळी जेवण वगैरे आवरलेलं आहे आणि भांडी सगळं आवरलं आहे. कट्टा आवरला आणि आता फ्रेशही झालेली आहे. तर चला आता आपल्याला बनवायचं आहे आज मोरपंख चोकर. म्हणजे मोरपंखाच्या जे हे त्याच्यापासून आपल्याला चोकर बनवायचं आहे. एक चोकर बनवायचं आहे कानातले म्हणजे असं झुमके टाईप बनवायचं आहे. झुमके लावायचे त्याला खाली आणि बाजूला सरक आणि त्याच्यावर एक छोटीशी नथ आणि एक लॉंग असं आपल्याला म्हणजे हा सेट करायचा आहे. तर चला मी सुरुवात करते आता हा सेट बनवायला. आणि बघूयात आता आपलं हे चोकर एक लॉंग पेंडंट आणि कानातले कसे होत आहेत ते. तर चला मटेरियल सगळं घेतलेलंच आहे. ॲक्च्युली आता काय झालं आहे जी 0.3ची तार आहे ना तर ती एकदम थोडीशीच राहिलेली आहे. तर आता बघूयात त्याच्यात जेवढं होईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते. आणि जर म्हणजे राहणार तर आहेच पण जेवढं होईल तेवढं तरी करून घेते आणि मग नंतर बघते. जर झालंच तर मग थोड्या वेळाने किंवा संध्याकाळी जाईन वाईला किंवा मग नंतरच करेन. तर चला आहे एवढ्यात तरी सुरुवात करून घेते. महत्त्वाचं म्हणजे आमचे मदतगार दाखवायचं राहिलं. हे बघा आमचे मदतगार. मी कधी कुठे जाते आणि कुठे लगेच मागे येत आहे अशी ही तरा असते. आणि हे बघा काय करणार आहेस तू स्नोवी? तू काय करणार आहेस? ही आमची मदत. बघितलं किती सुंदर आहे ना आमची मदत. हे बघा. तर याचं हे चालूच असतं. चला मी माझ्या कामाला सुरुवात करते. तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जे गोल्डन मनी होते ना तर ते संपले. त्याच्यामुळे मग एकच फक्त झालेलं आहे आपलं बनवून फूल. तर मी तुम्हाला ते दाखवते एकच मिनिट. तर हे बघा आपण बघूयात. हे छानसं फूल झालेलं आहे इथे. आणि एकच मिनिट. एवढं मोठं जुगाड करायला लागतं मला मोबाईल ठेवायला. तर बघा हे छानसं फूल.
तयार झालेलं आणि किती सुंदर दिसतं ना, खूपच छान वाटते असं म्हणजे मला तरी स्पेशली खूप आवडलं. आणि ज्यावेळेस आपण पूर्ण याचं चोकर बनवू ना तर त्यावेळेस ते तर किती सुंदर दिसेल, म्हणजे असं भारी वाटेल. त्यांनी सांगताना सांगितलेलं की 2 पदरी हवं आहे म्हणून. आणि बघा या पद्धतीने आणि किती सुंदर असं तयार झालेलं आहे हे फूल. असेच कानातले करायचे आहेत आणि याला खाली झुमके लावायचे आहेत आणि हे चोकोर करायचं आहे आणि एक पेंडंट करायचं आहे. त्याला लॉंग म्हणजे मंगळसूत्राचं माळ लावायची आहे काळ्या मण्यांची आणि ते पेंडंट करायचं आहे एक, म्हणजे मंगळसूत्र बनवायचं आहे एक आणि एक हे चोकोर करायचं आहे आणि कानात एवढं सांगितलेलं आहे त्यांनी. तर आता हे जे हे गोल्डन जे मणी आहेत ना तर ते संपले. मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना की म्हणजे जेवढं होईल तेवढं, पण आता त्याच्यामध्ये हे फक्त एवढं झालं कारण हा जो राऊंड आहे ना तर त्या राऊंडलासुद्धा आपल्याला लागत आहेत आणि या दोन्ही पण याला लागतं. त्याच्यामुळे मग फक्त एकच फूल झालेलं आहे. त्यामुळे मग आता मी हे स्टॉप केलेलं आहे. आता बघूयात आणल्यानंतर मग येईन बनवायला. आणि आता तर उद्या जाईन. उद्या मी काही करून मी उद्या वाईला जाईन आणि साहित्य घेऊनच येईन. आता तब्येतही व्यवस्थित झालेली आहे आणि नक्की साहित्य घेऊन येईल कारण बाकीचं पण मला बरंचसं बनवायचं आहे आणि थोडीशी दिवाळीची ऑर्डर आहे. तर मग उद्याचाच दिवस आहे. परवा मला हे द्यायचं आहे, इथलंच आहे पण हे द्यायचं आहे आपल्याला परवा. हे एक द्यायचं आहे आणि अजून एक आहे म्हणजे गळ्यातलं, तर ते एक द्यायचं आहे. तर ते आपल्याला म्हणजे पटकन आवरायचं आहे. तर उद्या मला कसल्याही परिस्थितीत जाऊन घेऊन यायचं आहे कारण परवा दिवशी तर लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाला त्यांना ते वेअर करायचं, त्याच्यामुळे मग आपल्याला बनवणं गरजेचंच आहे. तर चला आता मी हे थांबवते काम आणि मग थोडा वेळ आराम करते आणि मग नंतर गप्पा मारू. तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आराम झालेला आहे आणि आता उठली आहे. आता वाजले आहे 5:15. एकच मिनिट, 5:15 कुठले 5:45 झालेत. 5:45 आणि मस्त असं आता चहा घेते. मस्त ब्लॅक टी आणि छानसं आलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, खूप सुंदर लागतो चहा. तर आता बसली आहे, म्हटलं आता चहा प्यावा आणि आता जरा झाडून लोटून बाकीची साफसफाई. तोपर्यंत पाणी येतं 6 वाजता. पाणी आलं की पाणी भरायचं. पाणी म्हणजे प्यायचं, फक्त भरायला लागतं बॉटल्स. बाकी तर मग टाकीमध्ये मोटर चालू केलं की पाणी आपोआप चढून जातं आणि मग झाडांना वगैरे पाणी घाला, काय करा, हा उद्योग चालू असतो. पण आता नाही घालणार आहे झाडांना पाणी. बघूयात, जर जमलं तर घालेन, नाहीतर मग उद्या वगैरे घालेन. तर आता मस्त चहा प्यायला बसली आहे. या सर्वांनी चहा प्यायला. इथे कस्टमर्स आले आहेत पुण्याहून नथ घेण्यासाठी आणि प्रथमेश आला तर तो बाय बाय घेऊन लगेचच निघालेला आहे. हवी तशी ती बनवून देते. हो तेच ना. छान वाटतं. कशा वाटल्या तुम्हाला नथ? खूप मस्त आहेत. आवडल्या ना? येस येस. नक्की पुन्हा ऑर्डर करा. अजून कोणाला जरी हवं असेल तर नक्की सांगा. आपण अजून पण भरपूर काही बनवून देतो ज्वेलरीमध्ये. जे हवं ते तसं तुम्ही सांगाल त्या पद्धतीने आपण ऑर्डरप्रमाणे बनवून देतो. येस. थँक्यू. तर मंडळी आता गडबडीमध्येच तुम्ही बघितलं आपल्या व्हिडिओमध्ये आधी प्रथमेश आणि मुली आल्या होत्या, पण आपल्या इथे कस्टमर बसले होते त्याच्यामुळे मग तो लगेचच गेला. फटाके घेण्यासाठी आला होता, थांबला नाही, लगेचच गेला रिटर्न. म्हटलं उद्या येतो परत. आणि आपल्याकडे नथ घेण्यासाठी कस्टमर आल्या होत्या, पुण्याहून आल्या होत्या. म्हणजे त्यांचं गाव आहे वडूज आणि त्यांची बहीण इथे दिली आपली इथे आपल्या धोम पुनर्वसनमध्ये. तर त्यांच्याकडे आलेल्या त्यांनी स्टेटसला पाहिलं आणि शिवाय आपण जे यूट्यूबला टाकतो तर त्याच्यावरसुद्धा त्यांनी पाहिलेलं आणि त्याद्वारे त्या मग आल्या होत्या आणि त्यांनी आधी एक नथ नेली होती आणि आत्ता पुन्हा त्यांच्या सुनबाईंना घेऊन आलेल्या आणि सुनबाईंनी 2 नथ घेतल्या आपल्याकडून आणि खूप आवडल्या त्यांना. पहिलीच दिवाळी आहे सुनबाईंची आणि तिला फोटोशूट करायचं, तर त्यानिमित्ताने तिला अशी छानशी नथ हवी होती म्हणून ती घ्यायला आलेली एक नथ आणि तिला 2 आवडल्या म्हणून मग तिने 2 नथ घेतल्या आणि खूप छान म्हणजे वाटलं की चला म्हणजे
आपल्या नथ आता कुठे कुठे जायला लागल्या आहेत, म्हणजे ज्वेलरी आपली कुठे कुठे जायला लागली आहे. तसंच मेकअपचंही हो हीच सदिच्छा. आणि छान वाटतं, म्हणजे असं प्रसन्न होऊन जातं की आपण केलेल्या कामाचं काहीतरी मोबदला आपल्याला भेटतो आणि आपल्या त्या कामाचं कौतुक लोक करतात आणि ते काम व्यवस्थित असतं हे महत्त्वाचं. तर चला आता म्हणजे त्या पण आलेल्या आणि पुन्हा ताई पण आल्या होत्या, तर ताई आत्ताच गेल्यात एवढ्यातच. आणि पुन्हा संध्याकाळी येतो म्हटल्यानंतर निवांत गप्पा मारायला, कारण आता संध्याकाळचं टायमिंग दिवाबत्ती वगैरे करायची, आता मलाही दिवाबत्ती करायची आहे. तर चला आता मी दिवाबत्ती वगैरे करून घेते, संध्याकाळचं स्वयंपाकाचं आवरून घेते आणि त्यानंतर मग ताई आणि स्वाती येणार आहेत गप्पा मारायला. मग थोड्या वेळ गप्पा मारूयात आणि तेव्हा म्हणजे भेटूयात. तोपर्यंत आराम नाही, म्हणजे मी माझी कामं करते, तुम्ही तुमची कामं करा. मंडळी, मी मगाशी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ताई आणि स्वाती बराच वेळ झाल्या आलेल्या आहेत आणि आमच्या छान अशा गप्पा गोष्टी पण झालेल्या आहेत. आणि ताईंना क्रश दिलेला आहे रोजचं, तर त्या दाखवत आहेत की म्हणजे दिलाय म्हणून. या सगळ्यांनी मिल्कशेक प्यायला नक्कीच खूप छान. त्या कुठलाही पदार्थ बनवू देत, त्याला टेस्ट नाही असं कधीच होत नाही. आणि तुम्ही सुद्धा पाहिलेलंच आहे आपल्या आधीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज त्यांनी शेअर केलेल्या आहेत. आणि अजूनही आता मिल्कशेक ही नवीन त्यांनी रेसिपी आपल्याला सांगितलेली आहे. तर कधीला हे करणार कधी तर ते सुद्धा आपण जाऊया ट्राय करायला आणि त्यांच्याकडून नक्कीच शिकूयात. तर मस्त असा हा वेळ गेलेला आहे आणि बोलण्याच्या नादामध्ये, गप्पांच्या नादामध्ये मला व्हिडिओ घ्यायचं लक्षातच नाही राहिलं, म्हणून मग आता हा एंड मी करते. तर खरंच खूप छान अशा गप्पा गोष्टी झाल्यात आणि जेव्हा खरंच जब मिल बैठेंगे 3 यार तो कुछ भी हो सकता है. तसंच गप्पा मारत बसलो की व्हिडिओ करायचंही भान नाही, कुठल्या गोष्टीचं भान नाही, असा हा प्रकार झालेला आहे. आणि आता वाजले आहेत 11:15 आणि आता निरोप घेतो. तर चला आता बाय बाय, भेटूयात पुन्हा असंच. तर आता ताईंना सोडून येते आणि मग पुन्हा तुमच्याशी थोड्या गप्पा मारते. बघू स्नवी, स्नवी बघू, दाखव, बघू काय आणलंस, कुठे कुठे कुठे, अरे कुठे गेलं, त्याला सापडे ना. बघू काय खाल्लं, बघू, अयो खाल्लं त्याने, चांगला करून करून करत खातंय. अरे र र र, स्नोवीला सापडली शिकार. स्नोव्या, खाल्ला हो त्याने. संपवलंच एंड. व्हिडिओ करायला येईपर्यंत संपवलं पण त्यानं. काय स्नोवी, स्नोवा, संपलं की आता, संपलं. अजून शोधात आहे. नाकतोडा, मोठावाला नाकतोडा त्याला सापडलेला, बाहेरून घेऊन आलेलं, इथे सोफ्यावर घेऊन खेळत होता आणि सांगत होतं ओरडून. पण मी व्हिडिओ करायला घेईपर्यंत तर त्याने त्याचा पर्दाफाश. चला, ताईंना सोडून आलेली आहे आणि आपण स्नोवीची गंमत बघितलेली आहे. येता येता त्याला ते नाकतोडा टाईप ते किडा सापडला मोठा आणि ते तोंडात घेऊन आलं घरात. त्याच्याबरोबर खेळलं आणि म्हटलं आता व्हिडिओ करावा म्हणून मी मोबाईल घरात घ्यायला आले, तोपर्यंत त्याने ते खाऊन टाकलं. तर मग आत्ता आमचं जेवण झालं आणि आता भांडी वगैरे आवरली आहेत, आत्ता काम आवरलेलं आहे. आत्ता वाजले आहेत 1 आणि आता वेळ झाली आहे आरामाची, म्हणजेच व्हिडिओ इथे थांबवण्याची. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब आणि सोबतच असलेले बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत मस्त राहा, आनंदी राहा, हसत राहा, खेळत राहा, खात राहा, फिरत राहा, अशीच मज्जा करत राहा. बाय.